ही सर्व सोसायटीची निवेदन आहेत। अशी आमच्याकडे 25,000 निवेदन आहेत। त्यावर तात्काळ कार्यवाही करावी। इसमें क्या षड्यंत्र था? एमएससीबी में लोगों का स्मार्ट मीटर के बारे में लोगों का समाधान हो रहा है। नहीं हो रहा है सर, नहीं हो रहा है सर। पानीपट्टी दरवाढ घरपट्टी दरवाढ का माय घेतली नाही। हमारा लोकसभा राज्यसभा का जब सेशन चलता है तो वो भी लाइव चलता है सांसद टीवी पे। महासभा लाइव टेलीकास्ट क्यों नहीं हो सकता? क्योंकि वो डर रहे हैं। नमस्कार, मैं हूं मनन सुदन और आप देख रहे हैं मुंबई पुलिस को सलाम न्यूज़। आपको बता दें, इस वक्त हम वसई विरार महानगर पालिका कार्यालय के ठीक बाहर खड़े हैं, जहां पर बीजेपी भाजपा ने यहां पर आंदोलन निकाला था, मोर्चा निकाला था बीवीए बहुजन विकास आघाड़ी के खिलाफ, जहां पर काफी सारी ऐसे लोगों की मांगे और काफी सारी ऐसी तकलीफें थे जिनकी उन्होंने बात की, जिसमें से कुछ बड़े मुद्दे रोड पर खड्डे, इसी के साथ साथ पानी पट्टी में बढ़ोतरी और इसी के साथ साथ और भी अन्य चीजों में बढ़ोतरी की उन्होंने बात की। जहां पर काफी सारे प्रश्न भी पूछे गए हमारे आमदार खासदार सभी को, जिनका उन्होंने उत्तर दिया है और काफी सारे ऐसे भी सवाल है जिनका उत्तर नहीं मिल पाया है। अब देखना ये होगा कि आंदोलन कब तक चलेगा और कब तक जो है लोगों की मांगे पूरी हो पाएगी। पालिकेच्या सत्तेच्या चाव्या या इथल्या बहुजन विकास आघाडीला गेल्या 7 महिन्यापूर्वी जनतेने दिल्या, मोठ्या विश्वासाने दिल्या। अपेक्षा ही होती की त्यांनी निदान या पावसाळ्यामध्ये, आतापर्यंतच्या पावसाळ्यामध्ये त्यांनी काही काम केलं नाहीच, परंतु निदान या पावसाळ्यामध्ये त्यांनी काम करून दाखवलं पाहिजे होतं। नाले सफाई, खड्डे सफाई करायला पाहिजे होती, रस्ते बुजवायला पाहिजे होते। जी प्रचंड गैरसोय निर्माण झाली आहे सगळ्या व्यवस्थेची, त्याची घडी निर्माण करायला पाहिजे होती, परंतु पहिल्याच पावसामध्ये हे सत्ताधारी उघडे पडले आणि ते किती अपयशी ठरले हे आपल्याला दिसलेलं आहे। साधारणतः 5 दिवस या वसई विरारमध्ये पाणी घरामध्ये साचलेलं होतं। न भूतो न भविष्य ते इतिहासमध्ये कधीच असं झालं नव्हतं आणि तेवढा हा प्रकार या पावसाळ्यात घडला। त्याबरोबरच जी पाणीपट्टी वाढ या सत्ताधाऱ्यांनी केली, घरपट्टी वाढ केली, जे फटके कुत्रे या महानगरपालिका क्षेत्रामध्ये फिरतायत त्यांच्यावर पाबंदी घालण्यात अपयश आलेलं आहे। पाऊस पडल्यानंतर जे खड्डे निर्माण झालेले आहेत, मी आता येताना बघितलं की बऱ्याचशा गटारी तुंबलेल्या आहेत आणि गटारी तुंबल्यामुळे ट्रॅफिक जाम होते। त्यामुळे अशा इतर अनेक समस्या ज्या सोडवण्यात येथील सत्ताधारी पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत आणि हे त्यांना माहीत असून सुद्धा या वसई विरार महानगरपालिकेचा विकासाचा जो महामार्ग आहे हा महानगरपालिकेतून जातो, पण तरी सुद्धा हेतू पुरस्कर ते पळवाट काढण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून ते बोट राज्य सरकारकडे दाखवतात, बोट केंद्र सरकारकडे दाखवतात, परंतु हे स्वतः मान्य करतायत की ते सुद्धा अपयशी ठरलेले आहेत। पण काल माजी आमदारांनी असा आरोप केलेला आहे की ज्या वेळेला पाणीपट्टी आणि घरपट्टीची जी वाढ झाली त्यावेळेला आमदार आणि खासदार तुमच्या पक्षाचे होते, मग तुम्ही का मूठ घेऊन बसला होता, असा आरोप आमदार लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी केला। खरं तर हा त्यांचा पळकुटेपणा आहे। ज्यावेळेस सत्तेच्या चाव्या आल्या त्यांच्या हातात त्यावेळेस त्यांनी अशा प्रकारचा ठराव घेऊन ही पाणीपट्टी दरवाढ घरपट्टी दरवाढ का माय घेतली नाही आणि आता घरपट्टी वाढ केल्यानंतर पाणीपट्टी वाढ केल्यानंतर स्वतः केल्यानंतर राज्य सरकारकडे पाठवण्याचा काय संबंध आहे? आणि त्यामुळे ते स्वतः या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करतात, पळकुटेपणा दाखवतात आणि म्हणून ते आमदार खासदारांकडे बोट दाखवतात। त्यामुळे हा शुद्ध त्यांचा पळकुटेपणा आहे, हा माझा त्यांच्यावर आरोप आहे। त्यांनी असं म्हटलं आहे की या ठिकाणी जो मीटरची दरवाढ आहे, स्मार्ट मीटर आहे, महागाई आहे, याबद्दल तुम्ही का बोलत नाही असा त्यांचा आरोप आहे। तुमचं काय म्हणणं आहे? एक उत्तर देऊ दे पहिला। हा बोले। स्मार्ट मीटर जे आहे पूर्ण भारतामध्ये इन्स्टॉल करणं काम चालू आहे। जिथे जिथे अशा कंप्लेंट्स आलेल्या आहेत की स्मार्ट मीटर लावल्यानंतर त्याचं बिल जास्त आलेलं आहे, अशा ठिकाणी MSCBला कंप्लेंट केल्यानंतर MSCB त्या ठिकाणी जुनं मीटर नवीन स्मार्ट मीटर लावून देऊन त्याच्यामधला जो विरोधाभास आहे तो पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न करते आणि ज्या ठिकाणी अशा ठिकाणी जिथे बिलवाढ जास्त येते त्याची अधिकृतपणे चौकशी करून ते बिल कमी करण्यासाठी आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत। MSCB वाले ह्या प्रकरणाला धुडकावतायत, जे 15,000 किंवा जास्त बिल आलेले आहेत त्यांना भरायला सांगतात। हा मुद्दा आता जायचं कोणाकडे? जनतेने पुढे जायचा हा मुद्दा आलेला आहे। उनका पहला सवाल का जवाब दे। इस विषय पर भी निकलेगा। हम इसके पूरे विषय में
जाना चाहिए, नीचे तक जाना चाहिए। और जो स्मार्ट मीटर की जो पूरी इंफॉर्मेशन लेके एमएससीबी के पूरे निर्देश दिए गए हैं, जहाँ जहाँ पे बिल अगर ज़्यादा हुआ है तो वो कम करने के निर्देश दिए गए। लेकिन जब अगर पिछला कुछ बिल बाकी होगा तो इसीलिए कुछ जगह पे बिल एक्स्ट्रा आ रहा है, तो उस जगह पे स्पेशली वहाँ पे चेक करके वहाँ पे कम करने के निर्देश दिए गए हैं। सर, वसई विरारमध्ये सगळ्यांकडे स्मार्ट मीटरच्या तक्रारी आहेत. माझा स्वतः प्रीपेड लावलेला असल्यामुळे मलाही त्याचा त्रास होतो. आता प्रीपेडच्या एकीकडे देवाभाऊ असं म्हणाले की प्रीपेडची सक्ती नाहीये, तरी पण हे एमएससीबीचे जे अधिकारी आहेत ते सक्ती दाखवतात. त्याच्याबद्दल काय करणार? याच्याबद्दल त्यांना स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. महाराष्ट्र विधिमंडळ जो विधानसभा है उसका जब सेशन चलता है तो लाइव टेलीकास्ट होता है। केंद्र का हमारा लोकसभा राज्यसभा का जब सेशन चलता है तो वो भी लाइव चलता है सांसद टीवी पे। अगर राज्य में केंद्र में इनका सेशन, हमारा सेशन लाइव हो सकता है, क्या वसई विरार महानगरपालिका लोकसभा से ऊपर है? उसका महासभा लाइव टेलीकास्ट क्यों नहीं हो सकता? क्योंकि वो डर रहे हैं। जो कुछ करतूतें उन्होंने अब तक की है, जो कुछ रिस्पॉन्सिबिलिटी उनको जनता ने सौंपी है, वो ठीक से नहीं निभा रहे हैं। और ऊपर जो व्यवस्था निर्माण करनी चाहिए थी, रास्ते, गटार, मीटर देने चाहिए थे, पानी देनी चाहिए थे, वो नहीं दी, बल्कि पानी पट्टी में 100% इंक्रीमेंट किया है, घर पट्टी में इंक्रीमेंट किया है। तो ये जुल्मशाही के विरोधात हम यहाँ पे रास्ते पे आए हैं और हम सब ने देखा कि प्रचंड जन समुदाय यहाँ इसके विरोध में उतरा था। स्मार्ट मीटर भी अब रुलाना शुरू कर दिया है पूरे। हाँ, जनता स्मार्ट मीटर से परेशान है। उसके खिलाफ बीजेपी क्या कदम उठाएगी? इसके खिलाफ नहीं, जो स्मार्ट मीटर है वो जनता के लिए है। अगर इसकी शिकायतें हैं तो जरूर एमएससीबी के वैसे निर्देश दिए गए हैं। जो शिकायतें रहेंगी तो उनको सामान्य मीटर जो पुराना था और जो नया स्मार्ट मीटर है जो वो एक के बाजू में एक लगा के उनको दिखा जाएगा। अगर पिछला कुछ बिल बाकी होगा तो कुछ जगह ऐसे कंप्लेंट आए कि जो बिल 300-400 आता था वो 1000-2000 हो रहा है। लेकिन स्मार्ट मीटर के मामले में सरकार पूरी संवेदनशील है और जनता को साथ में लेके ही वो लगाएगी। इंफ्रास्ट्रक्चर स्मार्ट नहीं हुआ, लेकिन स्मार्ट मीटर क्यों? ये इंफ्रास्ट्रक्चर का ही एक हिस्सा है। अगर हम यहाँ पे फ्लाईओवर मांगते हैं, यहाँ पे एक्सप्रेसवे मांगते हैं, यहाँ पे बुलेट ट्रेन भी मांगते हैं, तो जैसे हम अपग्रेड होने चाहिए वैसे ही स्मार्ट मीटर का अपग्रेडेशन होने का एक तरीका है। सर, एक सवाल आता है कि आपने जैसे इससे पहले रविवार के दिन ही माननीय हितेंद्र जी ने भी आंदोलन किया था सड़कों के खड्डों को ही लेकर जी। और आज भारतीय जनता पार्टी ने रविवार को ही चुना है। उन्होंने 15 दिन का अल्टीमेटम दिया था और 15,000 खड्डे एक्स्ट्रा हो गए अब तक में जी। आपका ये क्या डेट कुछ है? क्या जनता उम्मीद करे कब तक आप लोगों ने ये आंदोलन का कुछ रिजल्ट देखने को मिलेगा? रिजल्ट तो जल्दी देखने को मिलेगा, क्योंकि हमने इस मंच के ऊपर से सभी हमारे सम्मानीय नगर सेवक जो है उनको हमने आदेशित किया है कि जब तक ये पानी वार्ड, दरवार, घर पट्टी कम नहीं होगी, रास्ते के खड्डे भरे नहीं जाएंगे, तब तक वो महासभा में आंदोलन करते रहेंगे। और जब तक ये सब पूरी बातें नहीं होती तब तक वो महापौर आयुक्त को सोने नहीं देंगे। सर, एक जी, ज्या ग्राहकांना 15,000 पेक्षा जास्त बिल आलेले आहेत ते प्रामुख्याने प्रथमतः भरायला सांगतायत. आता साधारण से व्यक्ती ज्याचं भाडे असं आहे, तुम्ही तक्रार करा, तुमचा निश्चितपणे तक्रारीचं निवारण एमएससीबी करेल. अगला आंदोलन स्मार्ट मीटर के खिलाफ होगा क्या? एथेनॉल के खिलाफ होगा क्या? बढ़ते हुए डीजल और पेट्रोल के दामों के खिलाफ होगा क्या? कुछ एथेनॉल क्या था, लोगों को मालूम है इसमें क्या षड्यंत्र था। एमएससीबी में लोगों का स्मार्ट मीटर के बारे में लोगों का समाधान हो रहा है। आज अतिरिक्त आयुक्त यांना आपण हे सुपूर्द करत आहोत. भारत माता की वंदे भारतीय जनता पार्टीचा, वसई विरारच्या जनतेचा, वसई विरारच्या जनतेचा, वसई विरारच्या जनतेचा. फाईल प्लीज. हो, असा तरी आता
जनतेला सांगा एका माणसाव्यतिरिक्त आम्ही सुद्धा काम करतोय म्हणावं, बरोबर नाही? विषय कसा आहे, आतापर्यंत काय वाटते, माहिती फक्त एकालाच आणि ती कोणाच्या तरी लेकालाच, बाकी कोणालाच काही माहिती नाही. आज या ठिकाणी उपस्थित खासदार साहेब, आमदार साहेब, हे जे प्रज्ञा कमलाकर पाटील जिल्हाध्यक्ष यांनी जे निवेदन दिलेलं आहे, हे निवेदन मी स्वीकारत आहे. हे निवेदन स्वीकारून याबाबतीत मी हे निवेदन स्वीकारून याबाबत जे मुद्दे आहेत ते माननीय आयुक्त समोर सादर करणार आहेत. ही सर्व सोसायटीची निवेदन आहेत. अशी आमच्याकडे 25,000 निवेदन आहेत. ही उद्या आमचं एक शिष्टमंडळ सन्माननीय आयुक्त साहेबांकडे येईल आणि ही निवेदन देणार आहेत. त्यामुळे लोकांचा किती आक्रोश आहे, लोकांनी स्वतःहून सोसायटीची निवेदन दिली आहेत, ती आपण सन्माननीय आयुक्तांकडे उद्या देणार आहोत. ती स्वीकारावी आणि त्याच्यावर तात्काळ कार्यवाही करावी. माझ्यासारख्या एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवलं, असे माझे पवित्र मतदारांना मी बसवून नमस्कार करतो. आदरणीय खासदार, सन्माननीय जिल्हाध्यक्ष, आमचे विरोधी पक्षनेते, गटनेते महेंद्र पाटील आणि सर्व सरचिटणीस, सर्व नगरसेवक आणि उपस्थित सर्व नागरिक बंधू भगिनींनो, खरं म्हणजे माझ्या पूर्ववक्त्यांनी एवढंच अंक सांगितलं आहे. मनोज पाटील असतील, आमच्या प्रज्ञाताई असतील आणि सावरासाहेब आपल्याला आरक्षण करणार आहेत. त्यामुळे मी अधिक सांगण्यासारखं काय असं मला वाटत नाही. पण मनोज पाटलाला मला एक सांगायचं आहे, आयुक्त आणि महापौर, कालच आपण ऐकलं की त्यांना हॉस्पिटलच्या बद्दल काहीच माहिती नाही. कदाचित ते माहिती घेण्यासाठी गेले, त्यामुळे आज आले नाही. कारण या महापालिकेचं दुर्दैव असं आहे, महापालिकेवर चालवणारं प्रशासन, आम्ही आमदारावर ठीक आहे हो, आमदाराला सगळं ब्रह्मज्ञानी नाही, सगळ्याच गोष्टी माहित असल्या पाहिजे काय नाही. पण महापालिका आयुक्ताला आणि महापौराला तिथे दोघांपैकी एकही बोललं नाही की आम्हाला माहिती आहे असं. हॉस्पिटल कसे बांधणार? बरं, जे हॉस्पिटल 2 वर्षापूर्वी प्रज्ञाताईंनी सांगितलं की 2 वर्षापूर्वी ज्याचं भूमिपूजन झालेलं, राज्य सरकारच्या जागा ती कोर्टाच्या नावावर होती, कोर्टाच्याकडून राज्य सरकारकडून महापालिकेला 22 कोटीची जागा विनामूल्य वर्ग करण्यात आली आणि त्या GR मध्ये उल्लेख आहे की माननीय आमदार राजन नाईक यांच्या विनंतीवरून 22 कोटीची जागा विनामूल्य देण्यात आली. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. अशा प्रकारे या हॉस्पिटलचं आपल्याला लवकरात लवकर करायचं आहे. आपण अपेक्षा काय ठेवायची आहे हो? ह्या वसई विरार मध्ये MIT वरती 25 टन कचरा जातो मनोज पाटील. MIT गाडीवरती 25 टन कचरा जातो, पण प्लास्टिकचा. पुढच्या आठवड्यात सगळं पडता हे सगळं ओपन करतील. MIT वरती 35 टन, बाकी छोट्या रिक्षा, टेम्पो मध्ये 40-40 टन कचरा जातो डॉक्टर साहेब. आणि इथला कचरा बँगलोरला जातो. बँगलोरला कशासाठी? सिमेंट कंपनीला. आता सिमेंट कंपनीचं कार्यालय कुठे, त्याचं ईमेल ID कुठे आहे? बरं, दगडासाठी 15-20 कोटी, दगडामध्ये दगड, तिथे दगड होते ते फोडले, त्याच्यामध्ये प्रचंड घोटाळा. 36 का 35 कोटी, किती 40 कोटी फुकटचे त्या कॉन्ट्रॅक्टरला फुकटचे दिले, 39 कोटी. अशा प्रकारे महापालिकेचा कारभार असताना आपण काय अपेक्षा ठेवायची? या पालिकेला रस्ते असतील, गटार असतील, खड्डे असतील, राज्य सरकार निश्चितपणे मदत करतं. केंद्र सरकार, खासदार साहेब आपल्या त्यासाठी प्रयत्नात आहेत. याला अमृत योजना टप्पा 2 मधून 500 कोटी केंद्र सरकारने दिले, परंतु आजही लोकांना पर्याप्त मात्रामध्ये पाणी नाही, पूर्ण पाणी नाही. डॉक्टर साहेब, ते काम गेल्या 2-3 वर्षापासून चालू आहे,
परंतु ते कामच पूर्ण होत नाही. जो फॉलोअप पाहिजे, कामासाठी प्रयत्न करायला पाहिजे, ते होत नाहीत. आता बाजूलाच इथे ग्लोबल सिटी एव्हरशाईन रुस्तमजी वगैरे असेल, तिथे 1-1 कोटी रुपये काही सोसायटीला महिन्याला पाण्याचं बिल येतं. 1-1 कोटी रुपये. बरं, ते फेडरेशन यांचं, वॉलमान यांचेच. वॉलमान सोडत नाही तेव्हा टँकरवाल्याचा मुभा तिकडे, टँकरवाल्याला मोकळं राहणं आहे. 2-2, 3-3 हजार रुपये टँकरचे घ्यायचे. अशा प्रकारे जे लूट चालली आहे, घरपट्टीमध्ये केलेली वाढ, पाणीपट्टीमध्ये केलेली वाढ, रस्त्यात पडलेले खड्ड्यावर प्रतिवर्षी 100 कोटी रुपये आपल्या सगळ्यातल्या खिशातल्या घरपट्टीची भरतो. 100 कोटी रुपये हे खड्डे रिपेअरिंग करण्यासाठी जातात आणि खड्डे आज रिपेअरिंग केले की उद्या परत उघडतात. त्यामुळे या सगळ्यांचा आपल्याला हिशोब त्यांच्याकडे मागायचा आहे. आणि आपण इथे सांगतात की आम्ही राज्य सरकारकडे पाणीपट्टी कमी करण्यासाठी पाठवली आहे. काय राज्य सरकारचा संबंध? महापालिकेने जेव्हा ठराव पास केला तेव्हा आमच्या 44 नगरसेवकांनी त्याला विरोध केला. तो विरोध केल्यामुळे आम्ही आता तेव्हा सांगितलं महापौरांनी की आम्ही राज्य सरकारकडे पाठवणार. राज्य सरकार संपर्क येतो कुठे? हा जर प्रशासन काळात ठराव झाला असेल तर तो आम्ही थांबून ठेवलेला. मग आता तुमची सत्ता आल्यानंतर का ठराव तो परत काढला? म्हणजे ह्याला जबाबदार कोण आहेत? ह्याला इथले सत्ताधारी जे पाणीपट्टी आणि घरपट्टी वाढायला जबाबदार आहेत, हे निश्चितपणे मी सांगतो. खासदारांनाही बोलायचं आहे, त्यामुळे अधिक न बोलता आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. अशीच एकी दाखवा. हा मोर्चाचा एक झाकी आहे. मी सत्ताधाऱ्याला, प्रशासनाला सांगून ठेवतो, हा मोर्चाचा एक झाकी आहे. पुढचा मोर्चा संपूर्ण विरार वसईतली सगळे लोक येतील, रस्त्यावर उतरतील. त्यामुळे खड्डे असतील, पाणीपट्टी असेल, घरपट्टी असेल, याचा निश्चितपणे आपण विचार करावा अशी विनंती करतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कुछ ऐसे सवाल भी थे जिन पे हमारे आमदार और खासदार साहब जवाब नहीं दे पाए, जिसमें से एक सबसे बड़ा मुद्दा आता है स्मार्ट मीटर का, जहां उनसे पूछा गया कि बड़े जो बिल बढ़ रहे हैं यहाँ पर और यहाँ पे इनके खिलाफ कार्रवाई क्या होगी, लेकिन उनके खिलाफ वो शांत बैठे थे. अब देखना ये होगा कि इनके खिलाफ भी क्या करेंगे वो और लोगों की समस्याओं का हल निकाल पाएंगे या नहीं. फिलहाल के लिए इतना ही. मैं मनन सुदन, मुंबई पुलिस को सलाम न्यूज से आपसे इजाजत लेना चाहूंगा. मिलते हैं अगली वीडियो में एक और ऐसी बड़ी खबर और अपडेट के साथ में. धन्यवाद.